नागपूरच्या रामझुला इथं शनिवारी उशिरा रात्री भीषण अपघात घडलाय। बड्या घराच्या 2 महिलांनी आपल्या महागड्या गाडीनं दुचाकीला जबर धडक दिली आहे। या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, तर एक गंभीर जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। पोलिसांनी या प्रकरणी महिलांवर गुन्हे दाखल केले आहे। 34 वर्षाचा मोहम्मद हुसेन शनिवारी रात्री 1:30च्या सुमारास आपला मित्र मोहम्मद आतिफ मोहम्मद झियासह ॲक्टिवा गाडीनं रामझुल्यावरून आपल्या घरी जात होते, तेव्हा मेयो रुग्णालयासमोर भरधाव मर्सिडीज कारनं त्यांना मागून जबर धडक दिली। या अपघातात मोहम्मद हुसेनचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला। मृतांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार मर्सिडीज कारमध्ये उच्चभ्रू कुटुंबातील 2 महिला बसल्या होत्या। त्या बेदरकारपणे गाडी चालवत होत्या। गाडीत वर्धमान नगर येथील माधुरी सरडा आणि देशपांडे लेआउट येथील रितिका मालू अशी आरोपींची नावं आहे। त्यांच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा रुग्णालयात जीवाशी झुंज देत आहे। जो 2 आरोपी है, पहली लेडीज है माधुरी शिरीष सारडा उम्र 37 साल, रहना वर्धमान नगर। दूसरी रितिका उर्फ रितु दिनेश मालू उम्र 39 साल, रहना देशपांडे लेआउट नंदनवन नागपुर। मैं आपके माध्यम से यही कहना चाह रहा हूँ, जो चश्मदीद लोग हैं जिन्होंने दोनों बच्चों को उठा के अस्पताल में शिफ्ट किया, उनका ये कहना है कि वो बहुत नशे में थी। मृतक हमारा भाई है शेख हुसैन, वो आप उनके घर की कंडीशन मालूम कर सकते हो। हमारे पीछे भी वो उस घर का आधार था, पिल्लर था। तो आप हमारे को न्याय दिलाइए, और ये हम उनका ब्लड सैंपल लिया गया है, उसकी सही तरीके से मेडिकल जांच होनी चाहिए। मोहम्मद हुसेनचे शहरातील नालसाहेब चौकात घर आहे, तर जखमी मोहम्मद आतिफ जाफर नगर येथील रहिवासी आहे। या घटनेनंतर त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। घटनेपूर्वी दोन्ही तरुण काही कामानिमित्त सदर इथं गेले होते। या प्रकरणी इफ्तिखार निसार अहमद यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे।